बघू शकता मस्त असे रसरशीत मालपुआ तयार आहेत, मस्त झालेले. आणि शिवाय आपण गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत आणि मिल्क पावडर वापरल्यामुळे ते रबडी मालपुआसारखी टेस्ट लागते. तर अशा प्रकारे आपला हा मालपुआ मिळतो. बघू शकता मस्त असे जाळीदार आणि साधी साधी रेसिपी आहे आणि आपले गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे, त्यामुळे खूप पौष्टिक आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे मस्त असे जाळीदार रसरशीत मालपुआ. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत आणि झटपट बनतात आणि खूप टेस्टी लागतात. तर बऱ्याच राज्यामध्ये होळीसाठी हे मालपुआ बनवला जातो. तर राजस्थानमध्ये होळीसाठी मालपुआ बनवला जातो. तर या अगोदर पण रबडी मालपुआ आणि पीठ फर्मेट करून त्याची पण रेसिपी शेअर केलेली आहे. आणि हा आज मिल्क पावडर आणि गव्हाचं पीठ वापरून बनवलेला आहे. एकदम मस्त झाला आहे, खूप छान बनलेले आहेत. एक तोडून बघू शकता कसा रसरशीत मस्त असा झालेला आहे. क्या बात आहे, बघू शकता कशी मस्त अशी जाळी पडलेली आहे, खूप छान. तर तुम्हालाही आवडेल, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपण बनवतोय मालपुआ. तर आपण मिल्क पावडर वापरून बनवणार आहोत. तो रबडी मालपुआ असतो तशी टेस्ट लागते. तर त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 कप दूध पावडर घेतलं आहे, मिल्क पावडर. आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. मिक्सिंग बाउल घेतला आहे, त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. याऐवजी मैदा वापरायचा असेल तरीसुद्धा चालेल. आणि हे 1 कप मिल्क पावडर मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान होतो हा मालपुआ. यामध्ये 1 टीस्पून मीठ टाकायचं आहे, मिठामुळे छान टेस्ट लागते. आता आपल्याला दुधामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे 1 कप दूध घेतलं, शेवटला सांगते किती लागले ते. तर अजून 1 कप दूध घेतलं आहे, त्याला मिक्स करायचं. ते राहिलेलं पण दूध घालायचं. तर सर्व मिळून 2 कप दूध घातले. त्याचे बिलकुल गुठळे होऊ द्यायचे नाही. त्याला चमच्याने मिक्स करते. यामध्ये आता मी पाणी घालणार आहे, अर्धा कप. थोडं थोडं दूध वापरायचं असेल तरीसुद्धा चालेल. छान फेटून घ्यायचे. गाळून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं जर झाली असेल तर. तर आपल्याला ह्याला आता रेस्टला ठेवायचे, पण तोपर्यंत पाक बनवायला घेऊ. पाक बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 कप साखर घालायची. जेवढं आपलं गव्हाचं पीठ आहे तेवढी साखर घालायची आणि 1.5 कप पाणी घालायचं आहे. आणि आपण गुलाबजामुनचा जसा पाक बनवतो तसाच बनवून घ्यायचा.
केशर काड्या घालायच्या 10-12. ह्याला सारखं हलवत राहायचं. वेलची पूड घालायची आता आणि बघूया चेक करून. आपल्याला फक्त गुलाबजामुनचा जसा पाक बनवतो तसंच बनवायचं आहे. गॅस आता बंद करायचा आहे. आपल्याला चाचणी नाही घ्यायची. तर बॅटरला पण अर्धा तास झालेला आहे, बघू शकता. थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. म्हणजे काय होईल, आपले जे मालपुआ बनवायचे त्याला थोडीशी अशी जाळी पडायला हवी त्यासाठी. तर आपण अर्धा कप पाणी घेतलं होतं, त्यातमधील एवढं शिल्लक आहे, तर त्यातलं सुद्धा अर्धच घालायचं आहे. जास्त पातळ नाही झाले पाहिजे, नाहीतर आपल्या मालपुव्याला जाळी नाही पडणार. तर बघू शकता, यामध्ये एक सुद्धा गाठ राहिली नाही पाहिजे. जर कदाचित मिक्स करताना गाठी बनल्या तर आपली पुरणाची जी गाळणी असते त्यामध्ये गाळून घ्यायचं. तर आपण तळण्यासाठी ही कढई ठेवलेली, आपली पाकाची कढई. यामध्ये तूप घातले, साजूक तुपामध्ये तळायचे. तेलामध्ये तळले तरी काही हरकत नाही, छान होतं. तूप ठेवले तापण्यासाठी. ही कस्टर्ड थोडीशी बघू शकता अशी ठेवायची. आपण थोडंसं पीठ टाकून पाहू. बघू शकता छान तापलेलं आहे तूप आपलं. तर आता आपल्याला मालपुआ टाकायचं आहे. अशीच एका ठिकाणी धार लावायची. शक्यतो अशी रुंद बुडाची कढई घ्यायची. वरती असं तूप टाकायचं थोडं थोडं गरम. पलटून बघून सुरेख जाळी पडली. छान. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचं. पलटून घ्यायचे. फ्लेम बिलकुल वाढवायची नाही, आतपर्यंत छान तळलं गेलं पाहिजे. तर आता दोन्ही साईड पण छान तळलेलं आहे, त्याला काढून घ्यायचं आहे. मालपुव्याला अशी डिझाईन आली तरच मालपुवा छान दिसतो. तर आता आपल्याला लगेच पाकामध्ये टाकायचं. तोपर्यंत आपण आता अजून दुसरं टाकू. 2-3 मिनिट पाकामध्ये ठेवायचे आणि लगेच एका जाळीवर काढायचे, म्हणजे त्यामधील पाक सर्व असा निथळून गेला पाहिजे, म्हणजे छान होतात, जास्त गोड लागत नाहीत. छान. जास्त वेळ नाही ठेवायचा, लगेच काढून घ्यायचे, नाहीतर खूप गोड बनतात.
तयार आहेत, बघू शकता मस्त असे रसरशीत. क्या बात. मस्त झालेले आहेत आणि शिवाय आपण गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत आणि मिल्क पावडर वापरल्यामुळे ते रबडी मालपोहासारखी टेस्ट. अशा प्रकारे आपला हा मालपोहा मिळतो. बघू शकता मस्त असे जाळीदार आणि साधी साधी रेसिपी आहे आणि आपले गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे, त्यामुळे खूप पौष्टिक आहे. तर अशा प्रकारे तयार आहे आपले मालपोहा. त्यावरती गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घालायचे थोडे. तर तुम्हाला हे मालपोहा कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तर हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत, मस्त असे रसरशीत झालेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.